वचनपूर्तीचा कार्यक्रम होता। या ठिकाणी मैदान उद्यान याचं भूमिपूजन झालं। त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना झालं। त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे चेक वाटप झालं। त्याचबरोबर AI आणि रोबोट महापालिकेच्या शाळेमध्ये त्याची सुरुवात झाली। असे अनेक कार्यक्रम आज मुंबईमध्ये अनेक वार्डामध्ये सुरू झाले, शुभारंभ झाला आहे। हे लोकाभिमुख हे सर्व कार्यक्रम आहेत। मी यांना खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि मुंबई शहर जे आहे या मुंबईमध्ये रस्त्यांची कामं सुरू आहेत, या ठिकाणी STPची कामं सुरू आहेत, मेट्रोची कामं सुरू आहेत। हे विकासाचे प्रकल्प आम्ही पुढे नेतो आहे। या ठिकाणी कोस्टल अटल सेतूची कामं पूर्ण झालेली आहेत। आणि म्हणून मुंबईकरांचा प्रवास जो आहे हा प्रवास पुढे जो आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी मुक्त होईल आणि त्याचबरोबर मुंबई खड्डेमुक्त होईल। कारण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण मुंबईमध्ये आम्ही करतो आहे आणि याचा फायदा मुंबईकरांना आम्हाला जे घडलेलं आहे ते तुमच्या कृपेमुळेच घडलेलं आहे, अन्यथा होऊ शकत नव्हतं। तर आमच्या इथल्या 4 लोकांनी आत्महत्या केल्या साहेब, भाडं नव्हतं म्हणून। पण ते आपण जेव्हा स्कीम घेतली नव्हती आणि हे घेणार होते परेशभाई यांना आगाऊ तुम्ही फोन करून सांगितलं, तेव्हा सुद्धा दिवाळी होती। सांगितलं बाबा तू पहिलं भाडं काहीतरी दे, आणि त्यांनी स्कीम त्यांच्या नावावर नसताना सुद्धा 2,40,00,000 रुपये द्यावे दिले होते, का तर आपली दिवाळी साजरी व्हावी म्हणून। त्याच्यानंतर मी असेल, प्रवीण दरेकर असतील, आम्ही सर्वांनी मिळून तुमच्याकडे फार मी प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर 27-28 करोड 60 लाख रुपये आमचे ते सेक्रेटरी तिथे बसले, आमचे इंग्लिश आहेत आणि ते त्यांची सर्व टीम आहे इथली। 27-28 करोड 60 लाख रुपये भाडं एका क्लिकवर तेव्हा आपण येऊ शकला नाही। विगोल साहेब ऑनलाईन होते आपल्याबरोबर आणि त्या हॉलमध्ये आपण एका क्लिकवर दिलं होतं। तसंच आता दिवाळी आले म्हणून परत एकदा तुम्हाला विनंती केली, मी परत त्यांना फोन केला, शिवसाहेबांना फोन केला, शिवसाहेब बरोबर की नाही, आणि एका क्लिकवर आज दिवाळीच्या अगोदर आपल्याला सर्व ते थकीत भाडं 2 लाख रुपये प्रत्येकी मिळणार आहे। अशी मी आज साहेबांच्या समोर ग्वाही देतो। आता साहेब उद्घाटन करतील, त्यानंतर आपल्याला भाडं मिळेल। महाकालीचं सुद्धा भाडं तसंच आहे साहेब, त्यांनी सुद्धा अकाउंटला पैसे टाकलेले आहेत, पण ते अजून रिफ्लेक्ट झाले नाहीत। का रिफ्लेक्ट झालेच नाही त्याचं मी उद्या बघतो, आणि उद्या जास्त जास्त परवा तुमच्या अकाउंटला ते सुद्धा भाडं दिलं जाईल। महाकालीवाल्यांना अजिबात चिंता करायची गरज नाही, अजिबात तिकट वाईट होणार नाही, घोडच होणार। जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आपल्याबरोबर आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याबरोबर आहेत, तोपर्यंत दिवाळी आहे मराठी माणसांची नेहमी घोडच होणार साहेब। याच्यानंतर आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र। आज आमच्या विभागात देवीपाडा विभागामध्ये एकनाथजी शिंदे साहेब आपला दवाखाना याचं ओपनिंग करण्यासाठी येणार आहेत। त्याचा संपूर्ण पाठपुरवठा आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी केलेला आहे आणि त्यांनी खूप मेहनत करून एकनाथजी शिंदे साहेबांच्या मागे लागून निधी आणून तो दवाखाना बांधलेला आहे आणि त्याचं ओपनिंगला आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत। आणि त्या दवाखान्यामध्ये आपली सामान्य चाचणी म्हणजे रोजचे जे रेग्युलर आजार असतात आपले नेहमी होणारे, पावसाळी आपले उन्हाळी वगैरे सगळे आपले सीझनल आजार असतात, त्याच्यावरती निदान करणार आहे त्या ह्याच्यामध्ये। तसंच छोट्या छोट्या तपासण्या त्याच्यामध्ये आहे, क्षयरोग तपासणी आहे। असा छोटासा दवाखाना का असेना, पण माझ्या इथे 80% लोक इथे हे आहेत, स्लममध्ये राहणारी लोक आहेत, तर त्यांच्यासाठी ते खूप चांगलं आहे आणि त्यांना तात्पुरतं का असेना इथे दवाखाना उपलब्ध होतो आहे। आणि समजा त्यातून काहीतरी आजार असतील तर तिथूनच आपण मोठ्या दवाखान्यात त्यांना पाठवणार आहोत। तर त्यामुळे हे काम दादांनी केलं ते खूप बरं झालं आणि छोट्या आजारातूनच आपले मोठे आजार हे होतात। तर छोट्या आजाराला आपण नियंत्रण केलं तर मोठे आजार उद्भवणारच नाहीत। त्यासाठी दादांनी हा आपला दवाखाना ओपन केलेला आहे आणि त्यासाठी मी दादांचे खूप खूप आभार मानते। आणि खरोखर ते गोरगरिबांचे आमदार आहेत, हे साजेसं आहे त्यांना, म्हणजे खरोखर त्यांनी चांगलं काम केलं आहे। त्याचप्रमाणे माझ्या विभागात देवीपाडा SRA चा एक प्रकल्प प्रलंबित आहे बरेच वर्ष, त्यांना भाडी मिळालेली नाहीत। लोक अक्षरशः भाडं म्हणजे अतिशय त्यांचे हाल आहेत, म्हणजे भाडं नसल्या कारणाने बेहाल झालेले आहेत लोक। अशा वेळेला दादांनी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा साहेबांकडनं भाडं आणून त्यांचं आता म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना थोडंसं दिलासा दिलेला आहे। त्यांना भाडं मिळून त्यांना घरात म्हणजे कुठेतरी राहण्याचं त्यांना चांगली सोय करून दिलेली आहे। आणि हे एकमेव काम करणारे आमदार म्हणजे प्रकाशदादा सुर्वे, आणि अतिशय चांगलं काम या विभागात जर कोणी केलं असेल तर दादानीच केलेलं आहे। आणि वेळोवेळी आमच्या गोरगरीब जनतेसाठी ते काम करत आहेत, तिथून पुढेही करत राहतील। मला तर पूर्ण विश्वास आहे की येणारे माझ्या विभागातले जे 4 किंवा 5 प्रकल्प प्रलंबित आहेत
ते सुद्धा मार्गी लागण्याचं काम जर कोण करतील ते म्हणजे खरं तर प्रकाशदादा सुर्वे साहेब, आणि ह्यांच्या माध्यमातूनच हे काम होणार आहे. आज बरीच लोक इथे श्रेय घ्यायला आलेले आहेत, बरेच पक्ष श्रेय घेऊ पाहत आहेत, पण हे सगळं खोटं आहे. जे काम करतं ते दिसतं. काम करणाऱ्याला कोणाला म्हणजे असं काय म्हणतात ना, दिवंडी पिटवावी लागत किंवा काही करावं लागत नाही, ते काम त्याचं दिसतं आणि ते काम खरोखर दादांचं प्रत्येक काम दिसतं आहे आणि याही पुढे ते दिसत राहील. आणि माझे जेवढे प्रकल्प ह्या इथे प्रलंबित आहेत ते मार्गी लागतील असं मला ठाम विश्वास आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेतसुद्धा आमचाच इकडे काय म्हणतात उमेदवार विजयी होणार हे तर 100%. म्हणजे मला हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं उद्घाटन करण्याकरता आमच्या राज्याचे आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि आमचे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण या आपला दवाखान्याचं उद्घाटन करणार आहोत. तसंच जो गेली 10 वर्षाचा मोठा प्रश्न होता SRAचा, त्या SRA माझ्या विभागातील सर्व SRAंचा प्रश्न, जसं की महाकाली SRA असेल, देवीपाडा SRA असेल, तीन मूर्ती SRA असेल, कुलुपवाडी SRA असेल, अशा सर्व SRAंचे कामं आपले मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या निदर्शनास आणून आपल्या विभागाचे गोरगरिबाचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये आता त्यातलं एक उदाहरण म्हणून देवीपाडा SRA या ठिकाणामध्ये 17 करोड 66 लाख रुपयाचा निधी त्या विकासकाकडून भरून घेतला आणि तो निधी SRA मधून आता आज साहेबांच्या हस्ते क्लिक करून प्रत्येकाच्या अकाउंटवर आला. त्यामुळं मी आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे और आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचे मनापासून आभार मानतो अख्ख्या आमच्या देवीपाडा SRAच्या लोकांच्या वतीनं. तसेच माझ्या या विभागातला दवाखाना ज्यावेळी उद्घाटन झालं, या दवाखान्यामध्ये मला एवढा त्यात हे झालं, आनंद झाला. या ठिकाणी जवळजवळ 130 म्हणजे टेस्ट आमच्या मोफत होत आहेत. रोज आजारावरती सगळं मोफत होणार आहे, औषध पाणी मोफत आहे, सगळं मोफत आहे. त्यामुळं मी खरोखर मनापासून गोरगरिबाचे आमदार आपण का म्हणतो याचं कारण खरंच